चांगला आहे असं समजतो। रासायनिक खतामुळं, तणनाशकामुळं आणि कीटकनाशकामुळं काय झालं की जमिनी टणक नापीक व्हायला लागल्या, क्षारफळ व्हायला लागल्या। सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये गेलो आपण, कोल्हापूरमध्ये जर गेलो, सिंचनाच्या सुविधा तिकडे जास्त आहेत। म्हणजे अशा हजारो हेक्टर जमिनी आता पडीक झालेल्या आहेत, क्षारफळ झालेल्या आहेत। त्या जमिनी सुधारण्यासाठी 20-25 वर्ष लागतील। तुम्ही किती त्याच्यामध्ये जिप्सम टाका, जिप्सम काय असते? रसायन आहे। आता जमीन जर सुधारायची असेल, कुठल्याही जमिनीमध्ये टणकपणा जर कमी होत असेल तर त्याला शेणखताशिवाय दुसरा पर्याय नाही। मग शेणखत पाहिजे असेल तर आपल्याकडे पशुधन असलं पाहिजे। मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये पाहिलं तर पशुधनाची संख्या आपल्याकडे कमी होत चाललेली आहे, बरोबर आहे का? आणि म्हणून हे सेंद्रिय शेती मिशन आहे। त्याचं सेंटर जे आहे ते अकोल्याला राज्याचं ऑफिस आहे आणि संचालक दर्जाचा एक अधिकारी त्या ठिकाणी नेमलेला आहे। आणि बाकी संबंध राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जे काही कृषी विभागाची यंत्रणा आहे, जिल्हा परिषद कृषी विभागाची यंत्रणा आहे आणि विद्यापीठ त्या सोबतीनं आहेत। आणि आता विद्यापीठ सांगायला लागतं की ह्यानं म्हणजे दशपर्णी अर्कांना बाबा कीड रोग नियंत्रणामध्ये आणता येतात। निवड तुमचं जीवामृत वापरलं तरी पूर्ण आनंदराव मिळतंय, आता मान्य करायला लागलेलं आहे। परंतु हे जर आपण पाहिलं दुसऱ्या राज्यामध्ये, राजस्थान आपल्या शेजारचं राज्य, गुजरात आहे, त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये रविभाऊ 20-25 वर्षापासून संशोधन होऊन त्यांचे मॉडेल तयार झाले सेंद्रिय शेतीचे। आता जर मॉडेलवर आलो आपण, सेंद्रिय शेतीमध्ये जे काम करणारे जे तज्ञ माणसं आहेत, काही ह्यात आहेत, काही होऊन गेले। पांडुरंग शास्त्री आठवले सारखं, परमपूज्य पांडुरंग शास्त्री दादाचं नाव माहिती आहे तुम्हाला। योगेश्वर शेतीचं हे सेंद्रिय शेतीचं मॉडेल आहे त्यांचं सगळ्यात पहिलं। त्याच्यानंतरचं आहे योगेश्वर शेती, कृषी योगेश्वर शेती, पांडुरंग शास्त्री हेच आहे त्याच्यामध्ये सगळं। त्याच्यानंतर दुसरं मॉडेल आहे मोहन परचुरे म्हणून आहेत अमरावतीचे, त्यांचं आहे। त्याच्यानंतर अमरावतीचे परत आपले डॉक्टर हे विषमुक्त सेंद्रिय शेती, कोण बरं मॉडेल आहे, कोल्हापूरचे आहेत कृषी शेतीचे देशपांडे म्हणून। आता हे चारही सेंद्रिय शेतीचे जे मॉडेल आहे, चारही मॉडेल आपल्या महाराष्ट्रामध्ये सुभाष पाळेकर गुरुजी म्हणतात त्यांना, MSc ॲग्री, आता त्यांचं मला वाटतं 90 वर्षापर्यंत वय आहे। आणि आणखी ते घरामध्ये एकही दिवस राहत नाही, शिबिर घेत 5-5 दिवसाचे शिबिर घेतात आणि सेंद्रिय शेतीचं धडे पाठ शिकवत राहतात। त्यांचे शेकडो पुस्तकं निघाले की असे युट्यूबला तुम्ही पाहिलं तर पटकन येऊन जाते त्यांचं सगळं। मी जे सांगितले आता जीवामृत, बीजामृत, घन जीवामृत आहे, त्याच्यानंतर हे सगळं जीवास्त्र, ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र, हे सगळे त्यातच आहे। हे जेवढे अस्त्र आले तेवढ्यामध्ये फक्त कडुलिंबाचं जे प्रमाण आहे ते वाढवून दिलंय त्यांनी, बाकी वेगळं काहीच नाही। आपण पाहिलं, बऱ्याच वेळेस सांगितलं 5% निंबोळीचा अर्क कडुलिंबापासून तयार होतो। 5% निंबोळीचा अर्क तुम्ही 10-15 दिवसानं वरचे वर किती 5-10 फवारण्या केल्या तरी त्या किडीमध्ये रेजिस्टन्स येत नाही, उलट किडींची संख्या कमी होत जाते। पुढच्या किडीच्या ज्या काही पिढी आहेत आणि नर नपुसकता त्याच्यामध्ये निर्माण होते। म्हणून हे फार मौल्यवान झाड आहे आपल्याकडचं कडुलिंबाचं। फक्त कडुलिंबाचा 5% निंबोळी अर्क जरी फवारला तरी आपण सगळ्या किडीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू शकतो। दुसरं जैविक कृषी आहे, ह्याच्यामध्ये मेटारायझम मॅनिसोप्ली म्हणून जैविक कृषी आहे। मक्यावरची लष्करी अळी, त्याच्या व्यवस्थापनासाठी 40 ग्रॅम पावडर 10 लिटर पाण्यामधून जर फवारली आपण मेटारायझम मॅनिसोप्ली, तिसऱ्या दिवसाला अळी मरून जाते, किती मोठी असली तरी। किती म्हणजे अगदी 3ऱ्या स्टारमधली जरी असेल अवस्थेमधली अळी तरी मरून जाते।